सुरुवात करूया. यामध्ये गणेशजींबद्दल वर्णन आहे भगवंत श्रीकृष्णांच्या भक्तीच्या संबंधामध्ये. आणि मी नेहमी उदाहरण देतो की सर्व देवी देवता हे आपल्यावर कितीतरी अधिक रीतीने प्रसन्न खऱ्या रीतीने होतील जर आपण त्यांचं स्थान मानलं, त्यांना जर त्यांचं यशोगान जर अशा प्रकारे केलं जे की कृष्ण भक्तीच्या संबंधात आहे, जे की त्यांचं स्वाभाविक आणि नित्य स्वरूप आहे, ना की कोणत्या भौतिक लाभासाठी. कारण नेहमी मी उदाहरण देतो, से फॉर एक्झाम्पल गणेश प्रभूजींनी जॉईन केलेलं आहे, गणेश कुलकर्णी प्रभूजींनी. जर मी प्रभूजींना भेटायला गेलो आणि प्रभूजींना विचारलं, प्रभूजी कसे आहात, काय आहात, तब्येत वगैरे कशी आहे, आणि त्यानंतर प्रत्येक वेळेस काही भौतिक गोष्टीची मागणी केली, प्रभूजी 1,000 रुपये देता का, तर दुसऱ्यांदा तिसऱ्या वेळेस जर मी गेलो तर प्रभूजींना अगोदरच कळेल की अरे, हा व्यक्ती आपला तब्येत वगैरे विचारत आहे, आपण कसे आहात विचारत आहेत, केवळ आणि केवळ याला काहीतरी माझ्याकडून भौतिक लाभ पाहिजे. आणि त्यांना तितकं आपलंसं वाटणार नाही, कारण बाहेरून जरी हा व्यक्ती खूप छान बोलत असेल आपल्याशी, तरी आपल्याकडून भौतिक लाभाची अपेक्षा करत आहे. त्याच अनुसार आपण ज्या वेळेस देवी देवतांकडे भौतिक लाभाची अपेक्षा करण्याकरता जातो, त्याला आपण भक्ती म्हणत नाही, त्याला आपण भौतिक देवाणघेवाण म्हणतो. आणि प्रल्हाद महाराज 7व्या स्कंदामध्ये या देवाणघेवाणीला व्यापार म्हणतात. ज्यावेळेस भगवान नरसिंहदेवांनी प्रल्हाद महाराजांना विनंती केली की हे प्रल्हाद, तुम्ही कृपया माझ्याकडून काहीतरी वर मागा, तू कृपया माझ्याकडून काहीतरी वर माग. तर प्रल्हाद महाराज भगवंतांना म्हणाले की हे प्रभू, मी वानिक नाहीये, वानिक याचा अर्थ व्यापारी नाहीये, की मी जर तुम्हाला भक्ती अर्पण केली आणि त्याच्या बदल्यामध्ये तुमच्याकडून काही भौतिक लाभाची अपेक्षा केली, तर ती भक्ती नाही झाली, ती तर व्यापार झाला, देवाणघेवाण. मी तुम्हाला एक गोष्ट देत आहे, तुमच्याकडून दुसऱ्या गोष्टीची अपेक्षा करत आहे, आणि माझी भक्ती ही तुमच्या प्रती व्यापार नाहीये, मला ती केवळ आणि केवळ तुमच्या आनंदासाठी करायची आहे. त्याच प्रकारे जर आपण इंद्र, चंद्र, वरुण, वायू आणि बाकीचे जे देवी देवता आहेत, त्यांना जर भगवंतांच्या भक्तीमध्ये त्यांचं असणारं जे स्थान आहे त्या रूपामध्ये जर यशोगान केलं, तर त्यांना ते कितीतरी जास्त भावेल, ना की त्यांना भौतिक लाभासाठी त्यांची उपासना करणं. तर हा खूप सुंदर श्लोक आहे ब्रह्मसंहितेमधला, आपण म्हणण्याचा प्रयत्न करू. तुम्ही सर्वांनी कृपया फॉलो करण्याचा प्रयत्न करा. ब्रह्मसंहितेतला 5व्या अध्यायातला 50वा श्लोक आहे. यत्पादपल्लवयुगं विनिधाय कुंभा यत्पादपल्लवयुगान् विनिधान कुम्भा द्वन्द्वे प्रणाम समये स गणाधिराजः द्वन्द्वे विघ्नान् विहन्तुम् अलम् अस्य जगत्त्रयस्य विघ्ना अलामया जगत्त्रयस्य गोविन्दम् आदिपुरुषं तमहं भजामि. गोविन्दम् आदिपुरुषं तमहं भजामि. या श्लोकामध्ये गणेशजींचं वर्णन आहे. यत् पाद पल्लवम युगम विनिधाय कुंभ कुंभ द्वंद्वे प्रणाम समये स गणाधिराज, की असे गणेशजी, त्यांना भगवंतांच्या कृपेने एक विशेष शक्ती प्राप्त आहे. आणि कोणती शक्ती प्राप्त आहे ती? विघ्नान विहंतुम अलम अस्य जगत्त्रयस्य, की भक्तीच्या मार्गावर येणारे जे काही अडथळे आहेत, जे काही संकट आहेत,
त्या अडथळ्यांना, त्या संकटांना दूर करण्याची शक्ती गणेशजींकडे प्राप्त आहे. आणि ती कशा प्रकारे प्राप्त आहे? यत पाद पल्लव युगम विनिधाय, की विशेषतः भगवान श्री नरसिंहदेवांचे पदकमल हे घट्ट पकडून गणेशजी हे त्यांची भक्ती करतात आणि त्या भक्तीच्या जोरावर विघ्नान विहंतुम अलम अस्य जगत्त्रयस्य, पूर्ण जगामधल्या सर्व लोकांच्या भक्तीच्या मार्गावरील जे विघ्न आहेत ते दूर करण्याची शक्ती गणेशजींना प्राप्त आहे. ही झाली गणेशजींची एक सेवा. दुसरी अजून एक महत्वाची सेवा जी आपण ऐकलेली असेल अगोदर, जी गणेशजी करतात, ती म्हणजे आहे की व्यासदेवांनी श्रीमद भागवतम हे डिक्टेट केलं, सांगितलं, परंतु श्रीमद भागवतम स्वतः लिहिलेलं आहे गणेशजींनी. आणि गणेशजींनी श्रील व्यासदेवांच्या समोर आज पण ती गुहा हिमालयामध्ये अस्तित्वात आहे, जिथं श्रील व्यासदेवांद्वारे भागवतम सांगितलं गेलं आणि जिथं गणेशजींद्वारे भागवतम लिहिलं गेलं. पण हे लिहिताना गणेशजींनी एक अट ठेवली श्रील व्यासदेवांच्या समोर, आणि ती अट म्हणजे की मी प्रत्येक प्रत्येक श्लोकाची प्रत्येक ओळ त्यावेळेसच लिहील ज्या वेळेस मी तो श्लोक आपल्याकडून व्यवस्थित समजून घेईल. आणि व्यासदेव म्हणाले काही हरकत नाही, चालेल. अशा प्रकारे गणेशजींनी ह्या सर्वश्रेष्ठ सर्व वैदिक ग्रंथांचा सार अशा श्रीमद भागवतमची लिहिलं, त्यांनी रचना केली श्रील व्यासदेवांच्या डिक्टेशन सांगण्यानुसार. तर अशा प्रकारे भक्तांमध्ये पण गणेशजींना आपण वंदन करतो, परंतु एका भक्ताच्या रूपामध्ये आणि भक्तीमध्ये त्यांच्या श्रेष्ठ स्तरामुळे. तर यासोबतच, आणि आज गणेश चतुर्थी आहे, तर आपल्या सर्वांना अजून हार्दिक शुभेच्छा. आणि यासोबत आपण श्रीमद भागवतमच्या 12व्या स्कंदात 12 अध्याय स्कंद 1 अध्याय 12वा याची सुरुवात करू. आणि अध्यायाचं शीर्षक आहे सम्राट परीक्षितांचा जन्म. तर या अध्यायाचा थोडासा बॅकग्राऊंड आपण पाहू, थोडस कशा प्रकारे या अध्यायाची चर्चा सुरू झालेली आहे. आपण बघतो की श्रीमद भागवतम पहिल्या स्कंदामध्ये नैमिष मधले जे ऋषी गण आहेत ते कलियुग येत असल्याचं पाहून कलियुगातल्या लोकांच्या उद्धारासाठी 1000 वर्षांचा यज्ञ करत असतात. जस्ट त्यावेळेस तिथे सूत गोस्वामींचं आगमन होतं आणि सूत गोस्वामींना ते एक उच्च असं बसण्याचं ठिकाण व्यासासन देतात. आणि सूत गोस्वामींना नैमिष अरण्यामधले ऋषीगण शौनक ऋषी जे त्यांचे लीडर आहेत त्यांच्याद्वारे वेगवेगळे प्रश्न विचारतात, केवळ आणि केवळ या भौतिक जगातल्या बद्ध जीवांच्या उद्धारासाठी. आणि ते प्रश्न आपण सुरुवातीला पाहिले की कशा प्रकारे सर्व माणसांच्या कल्याणासाठी सर्वश्रेष्ठ असे कार्य कोणते आहे, सर्व विधी ग्रंथांचे सार काय आहे, आणि भगवंत देवकी आणि वसुदेव यांच्या पुत्राच्या रूपामध्ये कशा प्रकारे अवतरतात, भगवंतांचे वेगवेगळे लीला अवतार काय आहेत, भगवंतांचे वेगवेगळे गुण अवतार काय आहेत. आणि या जगामधून भगवंत ज्या वेळेस आपल्या लीला कन्क्लूड करून भगवत धामात परत जातात, त्यावेळेस कशा प्रकारे या लोकांच्या उद्धारासाठी भगवंत काय उपाय करतात. तर अशा प्रकारचे 6 प्रश्न शौनक आदी ऋषींनी, नैमिषारण्यमधल्या ऋषी मुनींनी सूत गोस्वामींना विचारलेले. आणि या 6 पहिल्या प्रश्नांचं उत्तर दिल्यानंतर नंतरचे काही फॉलोअप प्रश्न, नंतरचे काही पाठीमागून त्याचे प्रश्न विचारले नैमिष अरण्यामधल्या ऋषी मुनींनी. ते प्रश्न होते श्रीमद भागवतमच्या इतिहासाबद्दल, की कशा प्रकारे श्रीमद भागवतम या पृथ्वी लोकावर अस्तित्वात आलं, कशा प्रकारे श्रील व्यासदेवांना इन्स्पिरेशनला आपण मराठीत काय म्हणतो प्रभूजी माताजी? प्रोत्साहन, प्रेरणा.
प्रेरणा, हा प्रकारे श्रील व्यासदेवांना प्रेरणा प्राप्त झाली श्रीमद भागवतम रचण्यासाठी. आणि श्रीमद भागवतमच्या वक्त्याविषयी श्रील शुकदेव गोस्वामींविषयी प्रश्न विचारले नैमिषारण्यमधल्या ऋषीमुनींनी. आणि श्रीमद भागवतमच्या मुख्य श्रोत्याविषयी श्री परीक्षित महाराजांविषयी त्यांची उत्कंठा होती, त्यांचे प्रश्न होते नैमिषारण्यमधल्या ऋषीमुनींचे. हरे कृष्ण. नैमिषारण्यमधल्या ऋषीमुनींचे प्रश्न होते श्रीमद भागवतमच्या प्रमुख वक्त्याबद्दल आणि श्रीमद भागवतमच्या प्रमुख श्रोत्याबद्दल. तर आपण पाहतो की नारद मुनींनी श्रील व्यासदेवांना कशा प्रकारे प्रेरणा दिली श्रीमद भागवतम रचण्यासाठी. आणि ज्यामध्ये नारद मुनींनी स्वतःच्या आधीच्या ब्रह्माजींच्या दिवसाच्या ब्रह्मकल्पाच्या मध्ये स्वतःचा जो आधीचा जन्म होता एका दासीपुत्राच्या रूपामध्ये त्याचं वर्णन केलेलं. आणि नंतर परीक्षित महाराजांच्या जन्माचं वर्णन करण्यासाठी नैमिष अरण्यामधल्या ऋषीमुनींनी विनंती केली सूत गोस्वामींना. परंतु भगवंतांच्या त्यांच्या शुद्ध भक्तांच्या सोबतचा जो आदान प्रदान आहे, जसं की भगवंतांना अर्पण केलेल्या प्रार्थना कुंती देवींनी उत्तरेने, भगवंतांनी कशा प्रकारे उत्तरेच्या गर्भामध्ये परीक्षितांचं रक्षण केलं अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्रापासून, कशा प्रकारे पांडवांच्या विनंतीनुसार भगवंत अजून काही काळ राहिले, कशा प्रकारे त्यांनी भीष्मदेवांच्या मृत्यू समयी भीष्मदेवांना कसं आपलं दर्शन प्रदान केलं. आणि पांडवांच्या युधिष्ठिर महाराजांच्या विशेषतः जे काही प्रश्न होत्या, ज्या काही जिज्ञासा, जे काही त्यांचे क्वेरीज, जे काही प्रश्न होते मनातले, ते सर्व भीष्मदेवांच्या द्वारे कशा प्रकारे पांडवांना आणि पांडवांच्या बरोबर आपल्या सर्वांना हे ज्ञान प्रदान केलं भक्ती मार्गाचं भीष्मदेवांकडून, जे की 12 महाजनांपैकी एक आहेत. आणि त्यानंतर कशा प्रकारे कृष्ण हस्तिनापूरहून द्वारकेला निघाले, द्वारकेमध्ये कशा प्रकारे त्यांचं आगमन झालं, आदर सत्कार झाला आणि द्वारका वासियांच्या वेगवेगळ्या प्रेमाने केलेल्या स्वागताचा भगवंतांनी कशा प्रकारे आदान प्रदान स्वीकारलं. तर परीक्षित महाराजांच्या जन्म सांगत असताना त्यांच्या आईच्या पोटात त्यांच्यावर ओढवलेलं संकट आणि त्यांची केलेली रक्षा भगवंतांद्वारे याबद्दल सांगत असताना सूत गोस्वामी आपण बघतो की आनंद विभोर झालेले आहेत भगवंतांच्या त्यांच्या शुद्ध भक्तांच्या सोबत आदान प्रदान सांगताना. भीष्म देव असू, कुंती महाराणी असू, युधिष्ठिर महाराज असू, उत्तरा असू, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शुद्ध भक्तांचे भगवंतांसोबतचे आदान प्रदान सांगताना सूत गोस्वामी हे एक्स्टसी म्हणजे आनंद विभोर होऊन गेलेले आहेत. आणि या अध्यायामध्ये नैमिष अरण्यामधले ऋषीगण त्यांना पुन्हा त्यांच्या आधी विचारलेल्या प्रश्नावर घेऊन येतात की हे महाराज, तुम्ही परीक्षित महाराजांच्या जन्माबद्दल सांगत होता ना, तर कृपया तुम्ही त्यांचा जन्म, त्यांचं यशोगाथा, त्यांचं जीवन हे भगवंतांच्या पूर्ण सेवेमध्ये समर्पित केलेलं असं त्यांचं यथार्थ जीवन आणि भगवंतांच्या सेवेमध्ये ज्या प्रकारे भगवंतांच्याच कृपेने त्यांचं रक्षण झालं, भगवंतांच्या सेवेमध्ये त्यांचं पूर्ण जीवन पार पडलं, त्याचप्रमाणे भगवंतांच्याच कृपा आशीर्वादाने त्यांना एका विशेष प्रकारे मृत्यूला ते सामोरे गेले. कृपया तुम्ही या परीक्षित महाराजांच्या यशोगाथेचं गान कराल का? तर त्यांच्या जन्माविषयी आम्हाला ऐकण्याची इच्छा आहे. तर पुन्हा नैमिष अरण्यामधले ऋषीगण सूत गोस्वामींना त्यांच्या पहिल्या प्रश्नावर आणत आहेत. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीच माताजीच? आतापर्यंत आपण जे सांगितलं त्याच्यावर क्लिअर आहे? हो, समजलं प्रभूजी. ठीक आहे. तर आपण श्लोक क्रमांक 1 ने सुरुवात करूया. कृपया श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. शौनक उवाच. शौनक उवाच. अश्वत्थाम्नोपसृष्टेन
स्थानोपसृष्टेन तेन ब्रह्मशीर्ष्णोरुतेजसा ब्रह्मशिष्णोरुतेजसा तेजसा उत्तरायाहतो गर्भा उत्तरायाहतो गर्भा ईशेना जीवितः पुनः ईशेना जीवितः पुनः. कुणाला वाचायचं आहे? प्रभुजीच माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. वास्तव हरे कृष्ण. गणेश कुलकर्णी प्रभुजी. येस प्रभुजी. शौनक ऋषी म्हणाले, महाराज परीक्षितांची आई उत्तरा हिच्या गर्भाची अश्वस्थाम्याने सोडलेल्या भयानक आणि अजिंक्य अशा ब्रह्मास्त्राने हत्या झाली. पण भगवंतांनी महाराज परीक्षितांना पुन्हा संजीवित केले. तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा श्रील प्रभुपाद की जय. नैमिषारण्यामधील ऋषींनी सूत गोस्वामींना महाराज परीक्षितांच्या जन्मासंबंधीची कथा विचारली होती, परंतु सांगण्याच्या ओघात इतरही विषय निघाले आणि द्रोणपुत्र अश्वत्थामाने सोडलेले ब्रह्मास्त्र, अर्जुनाने त्याला केलेले शासन, महाराणी कुंती देवीने केलेली प्रार्थना, जेथे भीष्मदेव शरशय्येवर पडलेले होते त्या ठिकाणी त्यांना पांडवांची भेट, भीष्मदेवांची प्रार्थना आणि त्यानंतर भगवंतांचे द्वारकेस प्रयाण यासारख्या गोष्टींची चर्चा झाली. त्यांचे द्वारकेत आगमन आणि 16 सहस्त्र नाण्यांसह त्यांचा निवास इत्यादी प्रसंगही सांगून झाले. ऋषीगणही हे सगळे श्रवण करण्यात अगदी गुंग होऊन गेले होते. आता ते मूळ विषयाकडे वळू पाहत आहेत आणि म्हणून शौनक ऋषींना हा प्रश्न आणि अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडल्याचा विषय पुन्हा चर्चेत येत आहे. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभुजी. श्रीला प्रभुपाद की जय. तर शौनक आदी ऋषी मुनींचा जो फोकस आहे तो कुठे आहे? परीक्षित महाराजांबद्दल ऐकण्यावर आणि परीक्षित महाराजांच्या अशा भगवंतांच्या प्रति पूर्णपणे समर्पित अशा जीवनाविषयी जर ऐकायचं आहे तर त्याचा जो बॅकग्राऊंड आहे तो आहे की कशा प्रकारे त्यांचा जन्म विशेष होता, त्यांचा पूर्ण जीवनकाळ विशेष होता आणि त्यांचा अंतही विशेष होता. विशेष काय आहे परीक्षित महाराजांच्या बद्दल? की परीक्षित हे भगवंतांचे इतके महान भक्त आहेत, शुद्ध भक्त आहेत की भगवंतांनी स्वतः त्यांना संजीवित केलं मृत्यू झालेला असताना. ज्या वेळेस अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राने उत्तरेच्या पोटातील गर्भ पूर्णपणे नष्ट झाला होता अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्रामुळे, परंतु भगवंतांनी तरीही उत्तरेच्या प्रार्थनेनुसार त्यांच्या गर्भातील बाळाचे रक्षण केले, त्याला संजीवित केले, पुन्हा संजीवित केले. आणि ज्या व्यक्तीला परीक्षित महाराजांनी आपल्या मातेच्या गर्भामध्ये पाहिलं होतं, कृष्णाने स्वतः आपल्या सुदर्शन चक्राने परीक्षित महाराजांचं रक्षण केलं. तर असं सांगितलं जातं की हे बाळ ज्यावेळेस आईच्या पोटातून जन्मलं त्यावेळेस बाहेर आल्यानंतर प्रत्येक माणसाकडे बघून ऑब्झर्व करायचं, विचार करायचं की हीच ती व्यक्ती आहे का ज्यांना मी आईच्या पोटामध्ये पाहिलं, आईच्या गर्भामध्ये पाहिलं. आणि अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीचं परीक्षण केल्यामुळे की हीच ती व्यक्ती आहे का, कृष्णांना शोधताना परीक्षण केल्यामुळे त्यांचं नाव पडलं परीक्षित. तर अशा परीक्षित महाराजांचा जन्म हा महान आहे, त्यांचं जीवन हे महान आहे का? कारण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये एक विशेष कार्य काय केलं प्रभुजीज माता? कशामुळे त्यांचं जीवन महान आहे? कारण आता ते पुढच्या अध्यायामध्ये येईल, पण आपण ऐकलं असेल काही जणांनी, कारण त्यांनी साक्षात कलिपुरुषाला पण कलिपुरुषाचे पण दमन केले. आणि केवळ दमन केले नाही, त्याला वाटणीवर आणले नाही, तर अशा कलिपुरुषाला त्यांनी स्वतः परीक्षित महाराजांचा आश्रय घेतला आणि परीक्षित महाराजांना प्रार्थना केली की मी आपला आश्रित असल्यामुळे आपलं एक कर्तव्य आहे की आपण मला आश्रय प्रदान करावा, आपण मला आपल्या राज्यामध्ये राहण्यासाठी ठिकाण द्यावं. आणि परीक्षित महाराज जे की जाणते होते भगवंतांचे नित्य शाश्वत शुद्ध भक्त आहे, परीक्षित महाराजांनी कलिपुरुषाला राहण्यासाठी 4 ठिकाणं दिले, जिथे की 4 जे नियम आहेत
शास्त्रात सांगितलेले की मांसाहार नसावा, व्याभिचार नसावा, नो गॅमलिंग, जुगार वगैरे नसावा आणि नो इंटॉक्सिकेशन, नशापान नसावे. तर ज्या कोणत्या ठिकाणी हे 4 नियम भंग होत आहेत अशा ठिकाणी परीक्षित महाराजांनी कलिपुरुषाला राहण्यासाठी सांगितले. आणि परीक्षित महाराजांच्या जीवनामध्ये राज्य इतक्या आदर्श प्रकारे धर्माच्या तत्वाने चालवलं जात होतं आणि सगळे लोक एवढे सुखी आनंदाने गुणा गोविंदाने राहत होते की कलिपुरुषाला असं कोणतंच ठिकाण भेटलं नाही जिथं हे 4 धर्माचे जे 4 पिलर्स आहेत, 4 नियम आहेत ते भंग होत असावेत. मग कलिपुरुष पुन्हा परीक्षित महाराजांकडे शरण आला आणि म्हणाला की हे महाराज, आपण मला राहण्यासाठी ह्या 4 जागा तर दिल्या, पण मला आपल्या राज्यामध्ये कुठंच अशी जागा भेटत नाहीये जिथं हे 4 नियमांचं भंग होत आहे, 4 नियमांचं पालन होत नाहीये. त्यावेळेस परीक्षित महाराजांनी शेवटी कलिपुरुषाला राहण्यासाठी जागा दिली, ज्या ठिकाणी सोन्याचा संचय आहे त्या ठिकाणी कलिपुरुषाला राहण्यासाठी जागा दिली. त्याच्यामुळे आपण बघतो की ज्या ठिकाणी जे जे ठिकाण कलिपुरुषाला राहण्यासाठी परीक्षित महाराजांनी दिले त्या त्या ठिकाणी कली काळातले जे कलह आहेत, जे क्लेश आहेत, जे भांडणं आहेत, फ्रिक्शन आहे, हे सर्व आपल्याला पाहायला मिळतं. आणि ज्या ठिकाणी सोन्याचा संचय केलेला आहे आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी अशा ठिकाणी पण कलिपुरुष विशेषतः आपल्याला त्या घरामध्ये त्या ठिकाणी पण राहताना दिसतो. आणि त्या कलिपुरुषाचे लक्षण काय आहेत प्रभूजीच माताजीच कलियुगामध्ये? 2 प्रमुख लक्षण काय सांगितले कलियुगाचे? किंवा बाकीचे भक्त? 2 जे लक्षण कलियुगाचे सांगितलेले आहेत ते आहेत क्वारल आणि हिपोक्रसी. क्वारल म्हणजे भांडणं, थोड्या थोड्या कारणावरून कलियुगामध्ये लोक एकदम इम्पल्सिव्ह होतात आणि छोट्या छोट्या कारणावरून भांडणं करायला, एकमेकांचा जीव घ्यायला अक्षरशः तयार होतात. तर ते कलियुगाचं एक लक्षण आहे. आणि दुसरं लक्षण आहे हिपोक्रसी. हिपोक्रसी म्हणजे दिखावा, म्हणजे ढोंगीपणा. हिपोक्रसी म्हणजे की या कलियुगामध्ये धर्माचं व्यवस्थित न पालन करणारे पण स्वतःला महान व्यक्तीच्या रूपामध्ये सादर करतात आणि स्वतःची पात्रता नसताना पण किंवा आपण स्वतःला बढाया चढाया करून मोठं हे करतो आणि विशेष जे मूलभूत जे नियम असतात शास्त्रात सांगितलेले ते पण आपण व्यवस्थित पालन करत नाही. तर भांडणं आणि दिखावा, ढोंगीपणा हे कलियुगाचे 2 गुण आहेत. तर यांच्याबद्दल आपण पुढे वाचू अजून. तर इथे सांगितलंय कशा प्रकारे परीक्षित महाराजांचा जन्म हा विशेष होता भगवंतांनी त्यांना केलेल्या रक्षणाबद्दल. आणि अशा महान व्यक्ती, असे महान भक्त परीक्षित महाराज यांच्याबद्दल शौनकादी ऋषी मुनींचा ऐकण्याची खूप सारी इच्छा आहे. श्लोक क्रमांक 2. तस्य जन्म महाबुद्धेः तस्य जन्म महाबुद्धे कर्माणि च महात्मनः कर्माणि च महात्मनः निधनं च यथैवासित्स निधनं च यथैवासित्स प्रेत्य गतवान् यथा. प्रेत्य यथा हरे कृष्णा. कोणाला वाचायचं आहे? प्रभूजीच माताजीच. हरे कृष्ण. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं, हे श्रीमद भागवतम हे साक्षात सर्व वैदिक ग्रंथांचं सार स्वतः श्री गणेशजींनी लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे आज उत्साहाने वाचण्याचा प्रयत्न करा. गणेशजी हे सर्वात अधिक प्रसन्न होतील. त्यांनी जे लिहिलेलं लिखाण आहे ते आपण भक्तिभावाने वाचण्याचा, समजून घेण्याचा जर प्रयत्न केला तर. हरे कृष्ण. अंजना माताजी. प्रभूजी तुम्ही पुढचं वाचा प्रभूजी. ओके ओके. ठीक आहे. किरण जाधव प्रभूजी. हरे कृष्ण.
हा, संजना माताजी. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी, अनुवाद आणि तात्पर्य दोन्ही वाचायचंय. हा. धन्यवाद. हरे कृष्ण. महाज्ञानी आणि थोर भक्त सम्राट परीक्षितांचा जन्म उत्तरेच्या उदरातून कसा झाला, तसेच त्यांचा मृत्यू कसा घडला आणि मृत्यूनंतर त्यांची गती काय झाली. तात्पर्य: हस्तिनापूरचा, आजचे दिल्ली, राजा हा त्या काळी जगाचा सम्राट असे. निदान सम्राट परीक्षितांच्या पुत्राच्या वेळेपर्यंत तरी अशी स्थिती होती. आईच्या गर्भात असतानाच परमेश्वराने परीक्षितांचे संरक्षण केले. त्यामुळे एका ब्राह्मण पुत्राच्या दृष्ट आकांक्षेमुळे येऊ घातलेल्या अपमृत्यूपासून त्यांचे संरक्षण झाले. कारण महाराज परीक्षित ज्या परीक्षित राजावर आरूढ झाले, तोच कलियुगाने आपला प्रभाव दाखवायला प्रारंभ केला. महाराज परीक्षितांसारख्या अतिबुद्धिमान आणि श्रेष्ठ भक्त असलेल्या राजाला श्राप मिळाला. यातच कलीच्या दुष्प्रभावाचे पहिले चिन्ह दिसून आले. राजा असहाय्य जनांचा रक्षण करता असतो आणि त्याचे हित, शांती आणि प्रगती सर्वस्वी त्याच्यावर अवलंबून असतो. दुर्दैवाने या अधपतित कलियुगाच्या प्रवर्तनामुळे एका ब्राह्मणाचा मुलगा निरपराध राजाला श्राप देण्यासाठी निमित्त झाला. परिणामतः राजाला 7 दिवसाच्या आत येणाऱ्या मृत्यूसाठी सिद्ध व्हावे लागले. भगवान विष्णूंनी संरक्षिलेल्या म्हणून परीक्षितांची विशेष प्रसिद्धी आहे. आणि म्हणून ब्राह्मण पुत्राकडून जेव्हा त्यांना अन्यायाने शाप मिळाला, तेव्हा भगवत कृपेच्या सामर्थ्याने त्यांना त्याचा प्रतिकार करता आला असता. परंतु त्यांना तसे करायची इच्छा नव्हती. ते शुद्ध भक्त होते. शुद्ध भक्त परमेश्वराकडे कोणत्याही अतिरिक्त दयेची याचना करीत नाही. ब्राह्मण पुत्राचा आपल्याला मिळालेला श्राप हा अन्याय असल्याचे परीक्षितांना समजत होते आणि प्रत्येकाला ते माहीत होते. असे असूनही परीक्षितांना त्या श्रापाचा प्रतिकार करण्याची इच्छा नव्हती. त्यांना कलियुगाच्या प्रारंभीची जाणीव होते आणि उत्तम बुद्धीच्या ब्राह्मण वर्गाचा अधपात हे त्याचे पहिले लक्षण होते. या वर्तमान काल प्रवाहात त्यांना व्यत्यय आणवायचा नव्हता. त्यांनी अतिशय आनंदाने व सुयोग्य रीतीने मृत्यूला सामोरे जाण्याची सिद्धता केली. सुदैवी असल्याने मृत्यूला सामोरे जाण्यासाठी त्यांना निदान 7 दिवसांचा अवधी मिळाला आणि शुकदेव गोस्वामींसारख्या महान ऋषींच्या भगवत भक्ताच्या सहवासात त्यांना या वेळेचा सदुपयोग केला. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की की जय. परीक्षित महाराजांच्या जन्माबद्दल, जीवनाबद्दल आणि मृत्यूबद्दल विशेष काय आहे प्रभूजी माताजी? कोण सांगेल? संजना माताजी, काय विशेष आहे परीक्षित महाराज? प्रभूजी ते महान भक्त होते भगवंतांचे. बरोबर आहे, महान भक्त होते आणि त्यामुळेच त्यांचं जीवन हे पूर्णतः भगवंतांच्या प्रती शरणागत होते, भगवंतांच्या प्रती समर्पित होते. म्हणजे त्यांच्या जन्माचा ज्या वेळेस विचारलं जाईल त्यावेळेस निश्चितच भगवंतांचा पण यशोगान होईल. त्यांच्या कर्तृत्वाबद्दल ज्या वेळेस विचारलं जाईल त्यावेळेस निश्चितच भगवंतांचं यशोगान होईल. आणि ज्यावेळेस त्यांच्या महान अशा मृत्यूबद्दल विचारलं जाईल त्यावेळेस पण भगवंतांचं यशोगान होईल. कशा प्रकारे? कारण परीक्षित महाराजांचा जो मृत्यू होता तो कशासाठी कारणीभूत ठरला प्रभूजी माताजी? कोणत्या गोष्टीसाठी कारणीभूत ठरला? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम प्रभूजी. त्या श्रीमद भागवतमचा उगम झाला. हा, श्रीमद भागवतम ह्या कलियुगातल्या लोकांच्या उद्धारासाठी सांगितलं गेलं श्रील शुकदेव गोस्वामींद्वारे. तर या कारणाने असे महान व्यक्ती आहेत परीक्षित महाराज, असे महान भक्त आहेत की त्यांचा जन्मच भगवंतांच्या कृपेमुळे झाला. त्यांचं जीवन भगवंतांना समर्पित होतं आणि त्यांच्या जीवनाचा अंत हा पण ह्या कलियुगातल्या पतित बद्ध जीवांच्या उद्धारासाठी त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं. ज्यावेळेस त्यांनी आपल्या मृत्यूच्या वेळी पण भगवंतांचा श्रीमद भागवतम रूपामध्ये आविर्भाव या कलियुगामध्ये होऊ घातला. तर अशा प्रकारे परीक्षित महाराजांचं हे पूर्ण जीवन, त्यांचा जन्म, त्यांचं जीवन आणि त्यांचा मृत्यू हे तिन्ही ग्लोरियस म्हणजे महान आहेत. कारण भगवंतांच्या सेवेमध्येच पूर्ण त्यांचं समर्पण आहे आणि कलियुगातल्या लोकांच्या उद्धारासाठी पण त्याचा फायदा झाला त्यांच्या मृत्यूच्या वेळी श्रीमद भागवतम आल्यामुळे. आणि विशेषतः परीक्षित महाराजांबद्दल इथे सांगितलं गेलेलं आहे की ज्या वेळेस या ब्राह्मण पुत्राने, जो की इमॅच्युअर म्हणजे अपरिपक्व असा लहान बालक, ज्याचं नाव होतं शमीक ऋषींचा मुलगा
शृंगी शृंगी या मुलानं स्वतःच्या अपरिपक्व अवस्थेमध्ये ज्या वेळेस त्याला कळालं की परीक्षित महाराजांकडून एका क्षणासाठी एरर ऑफ जजमेंट ज्याला म्हणतो आपण, की एखादी गोष्ट ठरवण्यामध्ये एका क्षणासाठी थोडी चूक झाली, पण त्या चुकीची शिक्षा या शृंगी देण्यासाठी हा पात्र नव्हता. हा लहान बालक होता, त्याला शास्त्राचं पूर्ण ज्ञान नव्हतं. आणि कुणाला शिक्षा देत आहेस बाबा तू? अशा राजाला, जे की धर्माचं पालन करणारे राजा होते, पूर्ण प्रजेच्या आध्यात्मिक जीवनाकडे वाटचाल होण्यासाठी, प्रगती होण्यासाठी प्रयत्न करणारे हे असे राजा परीक्षित महाराज आहेत, ज्यांनी साक्षात कलिपुरुषाला रोखून धरलं होतं. कलिपुरुषाचा प्रभाव या भौतिक जगतामध्ये वाढण्यापासून ज्यांनी रोखून धरलं होतं, अशा परीक्षित महाराजांना मृत्यूदंड सुनावला या अपरिपक्व अशा ब्राह्मण पुत्राने, शृंगीने. आणि भागवत सांगतं की परीक्षित महाराजांना शक्य होतं या शापाचा प्रतिकार करण्याची त्यांची क्षमता निश्चित होती भगवत कृपेच्या प्राप्तीवर. जर भगवंतांच्या कृपेने जन्माच्या वेळेला आईच्या गर्भावर ब्रह्मास्त्र फेकले गेले असताना जर भगवंतांच्या कृपेने त्यांचं संरक्षण झालं, तर निश्चितच परीक्षित महाराजांनी जर ठरवलं असतं भगवंतांची कृपा किंवा प्रार्थना करण्यासाठी, तो शाप मिळाल्यानंतर निश्चित त्यांना शक्य होतं की हा शाप थांबवण्यासाठी, या शापाचा प्रभाव थांबवण्यासाठी परीक्षित महाराजांना निश्चित संभव होतं. इथे लिहिलेलं आहे भागवतामध्ये. म्हणून ब्राह्मण पुत्राकडून जेव्हा त्यांना अन्यायाने शाप मिळाला, तेव्हा भगवत कृपेच्या सामर्थ्याने त्यांना त्याचा प्रतिकार करता आला असता. परीक्षित महाराजांना स्वतःला वाचवता आलं असतं. परंतु त्यांना माहिती होतं की अंततः भगवंतांची इच्छा आहे अशा विशेष प्रकारच्या परिस्थितीमध्ये माझ्या जीवनाचा अंत होण्यासाठी, जेणेकरून या कलियुगातल्या लोकांच्या उद्धारासाठी साक्षात भगवंत श्रीमद भागवताच्या रूपामध्ये आविर्भूत होतील या कलियुगामध्ये. अशा प्रकारे आपण बघतो की महान जे भक्त असतात ते त्यांचा जन्म, त्यांचं पूर्ण जीवनकाळ आणि अंततः त्यांच्या जीवनाचा शेवट हे पण केवळ आणि केवळ सामान्य माणसांच्या उद्धारासाठीच वापरतात. अजून एक उदाहरण माझ्या लक्षात आलं प्रभूजीज, माताजीज, की कशा प्रकारे महान भक्तांचा अंत पण खूप ग्लोरियसला आपण काय म्हणतो, महान असतो. की कोविडच्या काळामध्ये 2020 ते 2022-23च्या काळामध्ये श्रील प्रभुपादांचे एक वरिष्ठ शिष्य परमपूज्य भक्तिचारू स्वामी महाराज, जे की आपल्या संस्थेमध्ये एक महान संन्यासी होऊन गेले आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये. तर कोविड ज्या वेळेस सुरू झाला, कोरोना, त्यावेळेस महाराज हे उज्जैनला इस्कॉन मंदिरामध्ये स्थित होते. पण त्यांनी भक्तांना सांगितलं की अमेरिकेमध्ये त्यांचे वेगवेगळे शिष्य एक विशेष प्रकारची कम्युनिटी डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि आता जर हे कोविड येत आहे, अशा स्थितीमध्ये जर मी स्वतःला इथेच थांबवून ठेवलं केवळ माझ्या प्रकृतीला जपण्यासाठी वगैरे, तर या भक्तांना मी काय संदेश देईल की ते एवढी मेहनत करत आहेत, एवढी रिस्क घेत आहेत ही भक्तांची कम्युनिटी इस्टॅब्लिश करण्यासाठी अमेरिकेमध्ये एका ठिकाणी. आणि ते काही नाही, मी काही थांबणार नाही. जीवाला धोका असेल तरी चालेल कोविडमध्ये, परंतु मी या भक्तांच्या समवेत त्यांच्यामध्ये त्यांना जाऊन प्रोत्साहन देणार आणि इथे एका ठिकाणी मी थांबणार, असं थांबू शकत नाही. आणि अशा प्रकारे भक्तिचारू स्वामी महाराजांनी अमेरिकेला जायचं ठरवलं, जे की त्यांच्यासाठी खूप, त्यांचं ऍडव्हान्स्ड एज, त्यांचं वय वगैरे बघता खूप धोकादायक होतं. आणि भगवंतांच्याच इच्छेने म्हणायला पाहिजे की तिथे गेल्यानंतर काही दिवसातच त्यांना ऍडमिट व्हावं लागलं रुग्णालयामध्ये, कोविड झाल्यामुळे, कोरोनाचा लागण झाल्यामुळे. आणि काही काळ 2 ते 3 आठवडे ते ICU मध्ये होते. आणि त्यानंतर त्यांना कार्डियाक अरेस्ट होऊन प्रकृती अजूनच खालावत गेली. आणि अराउंड 4 जुलै 2020 मध्ये महाराज हे भौतिक जगत सोडून आध्यात्मिक जगतामध्ये परतले. परंतु विशेष गोष्ट सांगण्यासारखी काय, ज्या वेळेस महाराजांचा तिरोभाव झाला, या पृथ्वी तलावरून पूर्ण जगातले भक्त अफेक्ट झाले.
आणि ज्या वेळेस महाराजांचं अंतिम दर्शन देत होते युट्यूबवर, एक नाही दोन नाही प्रभूजीज माताजीज 9,000पेक्षा जास्त भक्त पूर्ण जगातून वेगवेगळ्या ठिकाणावरून ट्यून केलेलं होतं त्यांनी त्या युट्यूब चॅनलवर. महाराजाच्या भक्तांनी जे महाराजांचं अंतिम दर्शन देत होते सोशल मीडियावर. आणि 9,000पेक्षा अधिक भक्त एकाच वेळेस हरे कृष्ण महामंत्र कीर्तन करत होते. केवळ आणि केवळ कोणी एकत्र आणलं होतं त्यांना? अशा साधू पुरुषांनी. तर सांगण्याचा हेतू हा की अशा प्रकारचे जे भगवंतांचे महान भक्त असतात, आपल्या पूर्ण जीवन तर भगवंतांच्या सेवेसाठी अर्पित करतातच, परंतु आपल्या मृत्यूनंतर पण कशा प्रकारे ते सगळ्यांना एकत्र आणतात प्रभूजीज माताजीज? हरिनाम संकीर्तनामध्ये. की मी महत्वाचं नाहीये, मी राहील का नाही ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं काय आहे की कशा प्रकारे भगवंतांची सेवा अधिकाधिक चांगल्या प्रकारे होत राहावी, कशा प्रकारे भगवंतांच्या सेवेमध्ये अधिकाधिक भक्त जोडले जावेत. तर ही भावना आहे अशा प्रकारच्या महान भक्तांची, परीक्षित महाराजांसारख्या, की ज्यांनी आपलं पूर्ण जीवन तर भगवंतांच्या सेवेसाठी वेचलं, पण आपला मृत्यूची ज्या वेळेस वेळ आली, प्रतिकार करण्याची क्षमता असताना, मृत्यूला थांबवण्याची क्षमता असताना परीक्षित महाराजांनी प्रतिकार केला नाही. त्यांनी भगवंतांची इच्छा म्हणून तो स्वीकारला आणि त्या मृत्यूच्या वेळेस शुकदेव गोस्वामींद्वारे श्रीमद भागवतम ऐकून सर्व कलियुगातल्या बद्ध जीवांच्या उद्धारासाठी पण त्यांनी हातभार लावला. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीज माताजीज? हरे कृष्ण. आपण पाहतो की कशा प्रकारे जन्म, पूर्ण आयुष्य आणि मृत्यू पण अशा महान भक्तांचे हे महान असतं. संजना माताजी हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी जेव्हा कलियुगाने प्रभाव दाखवला परीक्षित महाराजांवर आणि एवढे महान राजे त्यांना ते सुद्धा म्हणजे कलियुगच्या प्रभावामध्ये अडकले आणि त्यांच्या हातातून चुकून एक असं कर्म झालं की त्यांनी श्रमिक ऋषींच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकण्यात आला. तर जेव्हा परीक्षित महाराज हे भौतिक जगत सोडून आध्यात्मिक जगतात गेले, तेव्हा कलियुगाचा प्रभाव अतिशय म्हणजे भयंकर झाला असेल ना त्यावेळी प्रभूजी? खरी गोष्ट. हो. आणि आता आपण बघतो, आता पण खूप भयंकर आहे. कधी कधी आपल्याला असं वाटतं की आताच भगवंतांनी अवतार घेऊन सगळं संपून टाकावं. तर प्रभूजी त्यावेळी परिस्थिती एवढी म्हणजे त्यावेळेची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीमध्ये काय फरक असू शकतो? कारण की आता पण खूप भयंकर आहे. आणि अचानक जे परीक्षित महाराज जग आपलं भौतिक जग सोडून गेले, त्यांच्या जेव्हा उपस्थितीमुळे कलियुगाला एंट्री पण नव्हती या जगामध्ये, पण अचानक असे गेल्यामुळे म्हणजे कलियुगाने पूर्णच हे करून टाकलं असेल भौतिक जग पूर्ण. हो. तर काही 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 मुद्दे आहेत आपण जे आता सांगितलं त्याच्या बाबतीत. सर्वात अगोदर की जे महान भक्त आहेत परीक्षित महाराज, हे कधीही कलिपुरुषाच्या प्रभावाखाली नाहीयेत. त्यांचे जे कार्य आहेत ते नेहमी त्यांच्या शुद्ध भक्तीमुळे केवळ आणि केवळ भगवंतांच्याच मान्यतेने होतात. तर त्यांची जी एका क्षणासाठी एरर इन जजमेंट, त्यांची जी चूक झालेली एका क्षणासाठी, की भुकेने आणि तहानेने व्याकुळलेले असताना त्यांचं व्यवस्थित प्रकारे रिसेप्शन न केल्यामुळे शमीक ऋषींद्वारे परीक्षित महाराज एका क्षणाकरता त्यांच्याकडून चूक झाली आणि त्यांनी शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये तो मृत साप टाकला. तर हे कलीच्या प्रभावामुळे न होता केवळ आणि केवळ भगवंतांची इच्छा होती की परीक्षित महाराजांचा अंत एका विशेष प्रकारे करून या भौतिक जगातल्या लोकांच्या उद्धारासाठी भागवताला आणणे, श्रीमद भागवताच्या रूपामध्ये आविर्भूत होणे, हे कारण होतं. दुसरे कारण की आपण म्हटलेलं खरं आहे की जोपर्यंत परीक्षित महाराज जिवंत होते, कलीला आपला प्रभाव वाढवण्यासाठी कोणतीही मुभा नव्हती. परीक्षित महाराजांचं राज्य एवढं आदर्श होतं की कली पुरुषाला राहण्यासाठी पण जागा उपलब्ध नव्हती. आणि परीक्षित महाराजांच्या मृत्यूनंतर कलियुगाचा प्रभाव वाढण्यासाठी, इनफॅक्ट परीक्षित महाराजांच्या मृत्यूच्या आधीच ज्या वेळेस शमीक ऋषींच्या मुलाने शृंगीने शाप दिला, तो कली पुरुषाच्या प्रभावामुळे होता. कली पुरुषाच्या, इनफॅक्ट असं सांगितलं जातं की त्या एका चुकीमुळे, शृंगीने अपरिपक्व अशा ब्राह्मण पुत्राने केलेल्या चुकीमुळे पूर्ण ब्राह्मण समाजाचा आणि त्यानंतर बाकीच्या
भौतिक जगातल्या लोकांचं पण अधःपतन सुरू झालं. आणि ते अधःपतन परीक्षित महाराजांच्या मृत्यूच्या नंतर कशा प्रकारे प्रभाव सुरू झाला, की असे जे महान ऋषीमुनी किंवा भक्त होते, जसं श्रील व्यासदेव असू, नैमिष अरण्यामधले ऋषीमुनी असू, किंवा साक्षात शुकदेव गोस्वामी असू, असे कलियुगातल्या लोकांच्या भविष्यातलं जे पतित अवस्था होती. 1 मिनिट द्या मला प्रभूजीच. माफ करा, इथे थोडासा आवाज घरी जास्त सुरू आहे. तर अशा प्रकारचे महान ऋषीमुनी, महान भक्त हे कलियुगातल्या लोकांचं येणारं अधपतन पाहू शकत होते, की ज्यावेळेस सांगितलेलं आहे की ज्यावेळेस भावामध्येच एका छोट्याशा कारणासाठी भांडणं व्हायला लागतील, ज्यावेळेस लोक छोट्याशा फायद्यासाठी पण खोटं बोलण्यापासून बिलकुल घाबरणार नाहीत, ज्यावेळेस लोक धर्माचे नियम तोडताना बिलकुल दुसऱ्यांदा विचार करणार नाहीत, ज्यावेळेस स्वतःला ढोंगीपणे समाजापुढे मांडतील, छोट्या छोट्या कारणाने भांडणं गुंततील वगैरे, अशा प्रकारचं अधपतन हे जे महान साधू संत व्यक्ती होते ते भविष्यात येणाऱ्या लोकांचं पाहू शकत होते. तर कलियुगाचा शिरकाव झाला याचा अर्थ असा नाही की एकदम अधपतन झालं, हळूहळू अधपतन वाढत गेलं. आणि आत्ताच जे आपल्याला वाटत आहे की फक्त 5250 ते 5300 वर्ष झालेले आहेत आता सध्याच्या घडीला, कलियुग सुरू झाल्यापासून 4,26,000 वर्ष अजून बाकी आहेत. त्याच्यामुळे आताच जरी अधपतन आपल्याला खूप वाटत असेल तरी हे याच्यापेक्षा अधिक परिस्थिती भयानक होत जाणार आहे कलियुग जसं जसं पुढे जात जाईल. त्याच्यामुळेच एक चांगला गुण, एक चांगली गोष्ट करून ठेवलेली आहे या ऋषी मुनींनी, श्रील व्यासदेवांनी, सूत गोस्वामींनी, नैमिषारण्यामधल्या ऋषी मुनींनी आणि बाकीच्या साधू संतांनी. ती गोष्ट म्हणजे की परीक्षा अवघड आहे, कलियुगाचं अधपतन होत आहे, परीक्षा आपल्यासाठी अवघड पेपर बनलेला आहे, परंतु जे क्वालिफाईंग मार्क्स आहेत, जे पास होण्यासाठीची पात्रता आहे, ती खूप कमी करून दिलेली आहे यांच्या कृपेने. जसं श्रीमद भागवतमचा लाभ घेऊन श्रीमद भागवतम मध्ये सांगितलेल्या भगवंतांच्या नाम रूप गुणलीला इत्यादी यशोगानाचं श्रवण करून आणि भगवंतांच्या नाम रूपाचा जप करून, कीर्तन करून आपण निश्चितच आपलं जीवन परिपूर्ण करू शकतो. तर अधपतन आता निश्चितच त्या काळापेक्षा कितीतरी अधिक आहे, पण तरी याच्यापेक्षा जास्त अधपतन अजून अपेक्षित आहे, कलियुग वाढेल तसं. परंतु या अधपतनासोबतच जी पास होण्यासाठीची जी पात्रता आहे ती पण खूप कमी करण्यात आलेली आहे माताजी. ठीक आहे. हो प्रभूजी, एक माताजींनी सांगितलेलं प्रभूजी की आता जे कलियुग म्हणजे आता जे चालू आहे, तर आपल्याला कळतं की अजून 4,26,000 वर्ष अजून पण कलियुगाचे बाकी आहे. पण जर हे जास्त होत गेलं तर भगवंत या सगळ्या गोष्टीचा विचार नाही करणार. ते आता पण असा अवतार घेऊन येऊ शकतात, कारण की त्यांना भक्तांना सुद्धा वाचवायचं आहे. असं नाही की वाईट लोकांना देता असं बोललेले, तर कदाचित थोडं एक वाटलेलं की हो होऊ शकतं, कारण की आत्ताच जे आहे ते खूप एकदम ओव्हर झाले. हो, खरी गोष्ट आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला आपली स्वतःची किंवा इन जनरल सामान्य व्यक्तींची जेवढी चिंता आहे, भगवंतांना कितीतरी अधिक आहे. भगवंतांना आपल्या आध्यात्मिक अपलिफ्टमेंट, आध्यात्मिक जगामध्ये परत येण्यासाठी आपल्यापेक्षा कितीतरी जास्त भगवंत उत्सुक आहे. त्याच्यामुळे निश्चितच ते पण विचार करतील आपल्या भक्तांसाठी, सामान्य लोकांसाठी कोणती गोष्ट योग्य आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. अजून काही प्रश्न आहे कुणाचा? प्रभूजी, माताजी, हरे कृष्ण. ठीक आहे, तर आपण श्लोक क्रमांक 3 पाहू. तदीदं श्रोतम् इच्छामो श्रोतुमिच्छामो गदितुं यदि मन्यसे गदितुं यदि मन्यसे ब्रूहि न श्रद्धानानाम् ब्रूहि न श्रद्धानानाम्
यस्य ज्ञानम् अधाच्छुकः यस्य ज्ञानम् अदाशुक हरे कृष्ण. किरण जाधव प्रभूजी. हरे अनुवाद. शुक गोस्वामींनी ज्यांना दिव्य ज्ञान दिले त्या महाराज परीक्षितांसंबंधी आम्ही अत्यंत श्रद्धेने ऐकू इच्छितो, तरी कृपया त्या संबंधी सांगावे. तात्पर्य. श्रील प्रभुपाद की जय. श्रील प्रभुपाद द्वारा परीक्षित महाराजांच्या आयुष्याचे केवळ 7च दिवस उरले होते. त्या अवधीत शुकदेव गोस्वामींनी त्यांना दिव्य ज्ञान दिले. परीक्षित महाराजांनी होतकरू शिष्याप्रमाणे यथोचित श्रवण केले. भागवताच्या अशा प्रामाणिक श्रवण कीर्तनाचा लाभ श्रोता वक्ता अशा दोघांनाही झाला. दोघेही त्यामुळे लाभान्वित झाले. भागवतात निर्धारित केलेल्या भक्तीच्या 9 दिव्य अंगांपैकी सर्वांचे काहींचे किंवा एकाचे जरी योग्य पालन झाले तरी ते सारखेच लाभदायक आहे. परीक्षित महाराज आणि शुकदेव गोस्वामी श्रवण व कीर्तन या पहिल्या 2 अंगांचे श्रेष्ठ साधक होते. त्यामुळे आपापल्या साधनांगातील स्तुत्य उपक्रमामध्ये ते दोघेही अत्यंत यशस्वी झाले. दिव्य साक्षात्कार हा अशा तळमळीच्या श्रवणाने व गायनानेच होऊ शकतो, अन्यथा नाही. कलियुगाच्या या अलीकडच्या काळात आध्यात्मिक गुरुशिष्यांचा एक विशेष नमुना अस्तित्वात आला आहे व त्याची मोठी प्रसिद्धी केली जात आहे. असे सांगतात की गुरु एक विद्युत प्रवाह निर्माण करतात आणि त्याद्वारे ते आपल्या शिष्यांमध्ये आपली आध्यात्मिक शक्ती प्रदान करतात. ते जणू एखादी इंजेक्शन देतात आणि मग शिष्यालाही तो धक्का जाणवू लागतो. काही वेळा त्यांची शुद्ध हरपते, तो बेभान होतो आणि गुरु मात्र आपला सर्व शक्ती संचय संपला म्हणून रडावयास लागतो. अशी कोठी प्रसिद्धी या युगात चालू आहे आणि बिचारा सामान्य माणूस या खोट्या प्रचाराला बळी पडत आहे. शुकदेव गोस्वामी आणि महान शिष्य परीक्षित यांच्यातील व्यवहारात असल्या भाकड कथा आपणास सापडत नाहीत. ऋषींनी भागवत अत्यंत भक्तीने गायले आणि राजानेही तसे श्रद्धेने ऐकले. राजाला कोठे एखादा विजेचा धक्का गुरुजींकडून मिळाल्याचे जाणवले नाही किंवा पुढे गुरुजींकडून ज्ञान घेत असताना शुद्ध हरपल्यासारखे काही घडले नाही. तेव्हा वैदिक ज्ञानाच्या असल्या खोट्या प्रतिनिधींच्या अनाधिकारी प्रचाराला कोणीही बळी पडू नये. नैमिषारण्यातील ऋषी परीक्षितांसंबंधी कथा अतिशय श्रद्धेने ऐकत होते. त्यांना शुकदेव गोस्वामींकडून जे ज्ञान मिळाले ते केवळ उत्कंठापूर्ण श्रवणामुळे. दिव्य ज्ञान मिळविण्याचा केवळ एकच मार्ग आहे, तो म्हणजे अधिकृत गुरुने सांगितलेले ज्ञान दृढ श्रद्धेने श्रवण करणे हा होय. त्यासाठी वैद्यकीय प्रयोगाची अथवा अद्भुत परिणाम घडविणाऱ्या गूढसिद्धीची काही आवश्यकता नसते. ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे. तथापि केवळ तळमळीच्या श्रद्धाळू व्यक्तीच आपले इस्पित साधू शकतात. हरे कृष्ण. श्री हरे प्रभु की जय. जय. धन्यवाद प्रभूजी. तर या तात्पर्यामध्ये महत्वाचा मुद्दा जो समोर येतो की भक्तीचे जे 9 अंग आहेत, श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, साख्यम, आत्मनिवेदनम. या भक्तीच्या 9 अंगांपैकी जे प्रमुख 2 अंग आहेत, श्रवण आणि कीर्तन. तर या श्रवण आणि कीर्तन कशा प्रकारे करायला पाहिजे जेणेकरून आपल्या पण जीवनामध्ये आपल्याला परिपूर्णता साध्य होईल, कशा प्रकारे भगवत प्रेम, भगवत धाम प्राप्त होईल, इथे सांगितलेलं आहे. कोणता शब्द सांगितलाय प्रभूजीच माताजी? कशा प्रकारे करायला पाहिजे श्रवण आणि कीर्तन जेणेकरून ह्याच जन्मामध्ये ह्याची देही याची डोळी आपल्याला अंततः भगवत धाम, भगवत प्रेम प्राप्त होईल. कशा प्रकारे श्रवण कीर्तन करायला पाहिजे आपण? येस, श्रद्धेने, साधू संघ, साधू संघाने, श्रद्धेने आणि उत्कंठापूर्ण, तळमळतेने. हा शब्द 2दा वापरला, इथे लिहिलेला आहे. दिव्य साक्षात्कार
हा अशा तळमळीच्या श्रवणाने व गायनानेच होऊ शकतो, अन्यथा नाही. आणि खाली पण इथे सांगितलेलं आहे की त्यांना म्हणजे परीक्षित महाराजांना, त्यांना शुकदेव गोस्वामींकडून जे ज्ञान प्राप्त मिळाले ते केवळ उत्कंठापूर्ण श्रवणामुळे. म्हणजे सांगण्याचा हेतू हा की परीक्षित महाराजांनी जी तळमळ होती की अरे माझ्याकडे केवळ 7 दिवसच राहिलेले आहेत, आणि त्याच्यामुळे त्यांची उत्कंठा एवढी होती भगवंतांबद्दल ऐकण्याची की शुकदेव गोस्वामी मधून मधून विचार करत होते की अरे 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 3 रात्र झाल्या, परीक्षित हा नियमित माझ्याकडून ऐकत आहे, कदाचित हा थकला तर नाही, कदाचित याला थोडा आराम द्यावा का, आपण थोडं इंटरव्हल करायची का, किंवा प्रसाद घेण्यासाठी पाणी पिण्यासाठी थोडा ब्रेक द्यायचा का. कारण तुम्ही आठवा, हेच परीक्षित महाराज होते ज्यांनी की व्यवस्थित प्रकारे त्यांचं स्वागत झालं नाही आणि भुकेने आणि तहानेने व्याकुळ होऊन त्यांच्याकडून एका क्षणाकरिता ती चूक घडलेली की शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये मृत साप टाकलेला. असे परीक्षित महाराज आता 7 दिवस आणि 7 रात्र उलटली, त्यांनी एका क्षणासाठीही इंटरव्हल घेतलेली नाही, एका क्षणासाठी कोणता अन्नाचा एक कण ग्रहण केलेला नाही आणि किंवा पाण्याचा एक थेंब पण ग्रहण केलेला नाही. का? कारण त्यांची भगवंतांबद्दल ऐकण्याची उत्कंठा, तळमळ इतकी अधिक होती की परीक्षित महाराज स्वतः शुकदेव गोस्वामींना मधून मधून सांगायचे की हे शुकदेव गोस्वामी, कृपया असं समजू नका की मी थकलेलो आहे आणि तुमच्या सांगण्यामध्ये काही ब्रेक येऊ देऊ नका, इंटरव्हल घ्यायची अजिबात नको, कारण माझ्याकडे जो वेळ आहे तो लिमिटेड आहे. आणि हे तर एक गोष्ट, एक कारण आहेच, आणि दुसरं कारण आहे की आपण जे भगवंतांच्या नाम रूप गुणलीला इत्यादींचं जे यशोगान करत आहात, ते यशोगान हे माझ्या आत्म्यासाठी एक खूप भरण पोषण करणारच आहे. त्याच्यामुळं मला भूक किंवा तहान किंवा झोप न झालेली या गोष्टींमुळे व्याकुळता बिलकुलही यत्किंचितही नाही. अशा उत्कंठापूर्वक, अशा तळमळतेने जे केलेलं श्रवण आहे, भागवत सांगतं की ती उत्कंठा, ती तळमळ आपल्या जीवनामध्ये परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी आपल्याला मदत करते. जसं आपण बऱ्याचदा उदाहरण चर्चा केलेलं आहे गोकर्णाचं, की ज्यावेळेस गोकर्ण आणि त्याचा भाऊ धुंडकरी, की ज्यावेळेस धुंडकरी हा एका पतित प्रेत योनीमध्ये, एका भूताच्या रूपामध्ये त्या काठीमध्ये स्थित होता, आणि गोकर्णाने ज्यावेळेस आपल्या भावाच्या उद्धारासाठी श्रीमद भागवतम वर्णन केलं, त्यावेळेस सर्व श्रोत्यांमध्ये हा एक जीव, एक व्यक्ती तर म्हणू शकत नाही कारण त्याला स्थूल शरीर पण प्राप्त नव्हतं, अशा प्रेत योनीमधला हा जो जीव आहे धुंडकरी, याचा उद्धार झाला आणि वैकुंठ लोक प्राप्त झाला. का? कारण सांगितलं गेलं की त्या श्रोत्यांमध्ये सर्वात जास्त उत्कंठेने, तळमळतेने जर कोणी ते भागवत श्रवण केले, स्वीकारले, तर ते धुंडकरीने, आणि त्यामुळे त्यांचा त्याच जन्मी, त्याच 7 दिवसांनंतर पूर्ण उद्धार झाला आणि वैकुंठ शरीर प्राप्त झाले. त्याचप्रमाणे आपण पण समजून घ्यायला पाहिजे की परीक्षित महाराजांना ऍटलिस्ट 7 दिवस होते, 7 रात्र होत्या. आपल्यापैकी कुणीच 100% सांगू शकतो का, प्रभूजीच माताजीच, आपल्याकडे 7 दिवस आहेत का 7 घंटे आहेत का 7 मिनिट आहेत का 7 सेकंद आहेत, कुणीच नाही सांगू शकत. त्यामुळे ती जर उत्कंठा असेल की अरे मृत्यू कधी पण पकडू शकतो, त्या अगोदर मला माझं जीवन परिपूर्ण करणं आवश्यक आहे, भगवंतांबद्दल व्यवस्थितपणे ऐकणं आवश्यक आहे, जेणेकरून मृत्यूच्या वेळी भगवंतांचं स्मरण होण्याचे चान्सेस हे चांगले आहेत. आणि ते जर भगवंतांचं स्मरण करू शकलो, अंते नारायण स्मृती, तर आपलं जीवन हे परिपूर्ण आहे परीक्षित महाराजांप्रमाणे. आणि तुकाराम महाराजांनी पण खूप सुंदर अभंग सांगून लिहून ठेवलेला आहे की एवढ्यासाठी सगळा केला खटाटोप, शेवटचा दिवस गोड व्हावा. जेणेकरून एवढ्यासाठी हे सगळे प्रयत्न आहेत प्रभूजीज माताजीज, की जेणेकरून शेवटच्या क्षणी अंते नारायण स्मृती, आपल्याला भगवंतांचं स्मरण व्हावं. आणि हे शक्य आहे
जर आपण उत्कंठापूर्वक तळमळतेने भगवंतांबद्दल ऐकलं, त्यांचं श्रवण आणि कीर्तन केलं तर. कुणाचा काही प्रश्न आहे? प्रभूजीच माताजीच, खूप महत्वाचा मुद्दा आहे हा, की उत्कंठा आणि तळमळ भगवंतांच्या प्रती ऐकण्यामध्ये आणि भगवंतांच्या बद्दल चर्चा करण्यामध्ये. अशा रीतीने पण आपण भागवत ऐकू शकतो की एकदम आरामात बसलेलो आहेत, सोफ्यावर वगैरे रिलॅक्स, किंवा काही चविष्ट भोजन वगैरे करत आहोत. याचा अर्थ असा नाही की आपण आरामात बसू नये किंवा चविष्ट भोजन करू नये, परंतु जी उत्कंठा आहे ती अशी पाहिजे की परीक्षित महाराज केवळ त्या तक्षकाच्या आगीमध्ये शरीर नष्ट होणार नाही, तर ह्या भौतिक जगाच्या आगीमध्ये मी पण होरपळत आहे. त्याच्यामुळे मला पण याच्यातून बाहेर जाण्यासाठी निश्चित लवकरात लवकर जायचं आहे आणि भगवंतांना समजून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे मला भागवत व्यवस्थित समजून घेणं आवश्यक आहे. ती तळमळ, ती उत्कंठा खूप खूप महत्वाची आहे. प्रभूजीज माताजीज, हरे कृष्ण. कुणाचा काही प्रश्न आहे? प्रभूजीज माताजीज, हरे कृष्ण. या मुद्द्यावर कशा प्रकारे भागवत ऐकायला पाहिजे परीक्षित महाराजांच्या उदाहरणावरून. ठीक आहे, तर आपण आज इथे कन्क्लूड करू. पुढच्या चर्चेमध्ये श्लोक क्रमांक 4 पासून आपण सुरुवात करूया. हरे कृष्ण. रतिरूपा माताजी, काही प्रश्न आहे आपला? संजना माताजी, हरे कृष्ण. हो हो प्रभू. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण प्रभूजी. हरे प्रभूजी, कृष्ण. यस. राधाष्टमीचा उपवास आणि त्याबद्दल थोडं एक्सप्लेन कराल का? थोडं महात्म्य आणि उपवास. ओके. तर भगवंत कृष्णांच्या आविर्भावाच्या अराउंड 15 दिवसांनी श्रीमती राधा राणींचा पण आविर्भाव दिवस राधाष्टमी येतो, जो की आहे 11 तारखेला, बुधवारी, येणाऱ्या बुधवारी. आणि राधाष्टमीचा उपवास दुपारपर्यंत माताजी, रतिरूपा माताजी, कन्फर्म करा एकदा. नाही प्रभूजी, पूर्ण दिवस असतो ना राधा राणीचा उपवास? एकदा एकदा बघा आणि तुम्ही कळवा त्याच्यावर. मी ठीक आहे, सांगते हा प्रभूजी. हा चालेल. एकदा वैष्णव कॅलेंडर मध्ये बघा आणि काय करणं त्यासाठी यथोचित राहील की सर्वात अगोदर आतापासून, जसं की इथे मी पुण्याला आता आहे, तर 8 तारखेपासून, उद्यापासून ते 11 तारखेपर्यंत कथा आहे. आणि एक विशेष सिनियर भक्त व्हिजिट करत आहेत मुंबईहून, हिज ग्रेस विश्वरूप प्रभूजी, श्रीमती राधा राणीवर त्यांचं विशेष प्रवचन 4 भागांमध्ये होईल. अशाच प्रकारे आपण श्री श्री राधा गोविंदजींच्या मंदिराच्या ऑनलाईन कार्यक्रमांमध्ये भाग घेऊ शकता. राधा राणींबद्दल ऐकण्याचा प्रयत्न करा आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप अजून करण्याचा प्रयत्न करा, एक्स्ट्रा राऊंड्स करण्याचा प्रयत्न करा. बेसिकली वैष्णव जे फेस्टिवल्स आहेत त्याच्यामध्ये साजरे करण्याचं स्वरूप खूप सिंपल आहे माताजी. साजरे करण्याचं स्वरूप आहे भगवंतांबद्दल श्रवण आणि कीर्तन, अधिकाधिक प्रमाणात, अधिकाधिक उत्कंठतेने. तर उपवासाबद्दल आम्ही तुम्हाला एकदा वैष्णव कॅलेंडर मध्ये बघून क्लॅरिफाय करू माताजी, कन्फर्म करू. हरे ठीक आहे. कृष्ण प्रभूजी. प्रभूजी आहे टिल हा, नून पर्यंत, म्हणजे नून. दुपार आहे. हा, हा नून पर्यंत आहे. हा, तर दुपारपर्यंत उपवास आहे संजना माताजी आणि बाकीचे प्रभूजीज माताजी. आणि जसं सांगितलं, अधिक भगवंतांबद्दल ऐकणं प्रामाणिक सोर्सेस पासून, जसं की श्री श्री राधा गोविंदजींच्या ऑनलाईन कार्यक्रमातून तुम्ही ऐका. आणि जो काही एक्स्ट्रा वेळ मिळेल तुम्ही जप करण्याचा प्रयत्न करा. आणि अजून वेळ असेल तर की खूप छान पुस्तक आहे कृष्णा पुस्तक, जे की श्रीमद भागवतमच्या 10व्या स्कंदातून भगवंतांच्या लीलांसंबंधीचं वर्णन आहे, त्याच्यातून पण आपण वाचू शकतो माताजी. ठीक आहे संजना माताजी, हरे कृष्ण. हो प्रभूजी. प्रभूजी, ते पुस्तक आपलं ऑनलाईन PDF वगैरे असं काय मिळेल का? आहे ना ऑनलाईन, मी दाखवतो तुम्हाला. एक मिनिट, माझं स्क्रीन शेअर करतो. शुभम प्रभू, एक मिनिट फक्त. vedabase.io वर जर आपण गेलो माताजी, तर कृष्णा पुस्तक हे अवेलेबल आहे, कृष्णा बुक. ठीक आहे. हो प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभूजी, एक छोटा प्रश्न होता. हा, खूप ठिकाणी असं ऐकायला मिळतं की राधा राणी भगवान श्रीकृष्णापेक्षा 5 वर्षांनी मोठ्या होत्या किंवा 4 वर्षांनी, कुठे कुठे ऐकायला मिळतं की 11 महिन्यांनी मोठ्या होत्या. तर आता भगवान श्रीकृष्णांचा जस्ट आताच ऑगस्टमध्ये आविर्भाव होऊन गेला आणि आता 11 तारखेला राधा राणीचा जे आहे जन्मदिवस आहे. तर मग राधा राणीचा जेव्हा जन्म झाला सप्टेंबरमध्ये, त्याच्या 1 वर्षानंतर भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला का?
तर हे म्हणजे 11 महिन्याचा डिफरन्स वगैरे, कारण की खूप ठिकाणी आकडा अलग आपल्याला वेगवेगळा ऐकायला मिळतो असा खूप ठिकाणी कुठे. हा तर तर याच्याबद्दल माताजी, जसं आपण अगोदर चर्चा केली की भगवंतांच्या ज्या लीला आहेत ना त्या नित्य लीला आहेत. तर त्याला आपण सिक्वेन्स मध्ये किंवा काय आधी आणि काय नंतर हे मांडणं खूप जास्त त्याचा हे नाहीये, म्हणजे सिग्निफिकन्स नाहीये. महत्वाचं हे आहे की आपण त्यांच्या जीवनातून, श्रीमती राधाराणींच्या जीवनातून काय शिकतो, की श्रीमती राधाराणींची भगवंतांबद्दलची भक्ती एवढी उच्च स्तरावर आहे की त्यांना स्वतःच्या आनंदाचं, स्वतःच्या काळजीचा पेक्षा भगवंतांना आनंद प्राप्त करून देण्यावर त्यांचा नेहमी फोकस असतो. की आपण इतक्या लीला बघतो गोपींच्या किंवा श्रीमती राधाराणींच्या जीवनात, की ज्यावेळेस कृष्णाने सांगितलं नारद मुनींना त्यांचं डोकं दुखत आहे आणि केवळ गोपींची जर चरण धुळी आणली तरच त्यांना आराम मिळेल. तर नारद मुनींनी सर्व जे महान योगीज होते, ऋषीमुनी होते, त्यांना मागण्याचा प्रयत्न केला. ब्राह्मण होते, त्यांना मागण्याचा प्रयत्न केला. कुणीही देण्यासाठी तयार नव्हतं की आम्हाला नरकात जावं लागेल. पण गोपींनी सरळ ते म्हटले की 2 मिनिटे थांबा, यमुना नदीमध्ये जाऊन स्वतःचे पाय धुवून आले, जेणेकरून जास्तीत जास्त धुळी पायांना चिटकेल आणि नारद मुनींना ती धूळ स्क्रॅप करून देता येईल एका कपड्यामध्ये बांधून. आणि नारद मुनींनी ज्यावेळेस म्हटले की याच्यापैकी धुळीचा एक जरी कण भगवंतांच्या डोक्यावर लागला तरी आपल्याला नरकवास मिळेल, गोपीस म्हणाले की आम्ही अनंत काळासाठी नरकात जायला तयार आहोत जर कृष्णांना एका क्षणासाठी पण आराम मिळत असेल या त्रासापासून. तर ही गोष्ट जास्त महत्वाची की श्रीमती राधाराणींचं भगवंतांच्या प्रती समर्पण. आणि कृष्णांनी ज्यावेळेस बाहेरीलरित्या, अंतर्गतरित्या तर भगवंत कधी वृंदावन सोडत नाहीत, पण बाहेरीलरित्या ज्यावेळेस वृंदावन सोडून मथुरेला गेले त्यावेळेस 24 तास एक एक क्षण कशा प्रकारे भगवंतांचं नित्य स्मरण त्या आणि बाकीच्या गोपीच करत होत्या, ते खूप महत्वाचं आहे माताजी. तर बाकीचं सिक्वेन्स म्हणा हे तर डिटेल झाले, पण मेन जे त्यांच्या जीवनातून शिकण्याचं आहे तो त्यांचा भगवंतांच्या प्रती समर्पण आणि भगवंतांच्या प्रती त्यांचं नित्य स्मरण. ठीक आहे संजना माताजी. हो प्रभूजी, हो प्रभूजी, धन्यवाद हरे प्रभूजी, खूप लिहिला एकदम. हरे कृष्ण. शुभम पाटील प्रभूजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. दंडवत. प्रभूजी, आपली डिसेंबर मध्ये यात्रा जाणार होती, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती हवी होती. म्हणजे हरे कृष्ण. ती ज्याच्याबद्दल रतिरूपा माताजींनी लिहिलं ते का? हो हो हो. अच्छा. तर ही यात्रा प्रभूजी मी जस्ट म्हणजे अशी ऑफिशियल मंदिरातर्फे वगैरे यात्रा नाहीये, पण माझे जे एक्सटेंडेड फॅमिली आहे, आई वडील, सासू सासरे आणि बाकीचे काही नातेवाईक, त्यांची खूप दिवसांपासूनची इच्छा होती. रतिरूपा माताजी हे बंद करा, रेकॉर्डिंग बंद करा. हो हो प्रभू, हो. खूप दिवसांपासूनची इच्छा होती की जगन्नाथ पुरी हे धाम